बाकीदारांच्या मालमत्तेचा होणार लिलाव. वर्षभरात 2,863 मालमत्ता जप्त. मालमत्ता कर थकवून महापालिकेच्या महसुलाला मोठा फटका देणाऱ्या थक बाकीदारांविरोधात वसई विरार शहर महानगरपालिकेने आता कठोर आणि निर्णायक भूमिका घेतली आहे. तब्बल वर्षभरात 2,863 मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून या जप्त मालमत्तांच्या लिलावासाठी महापालिकेकडून मूल्यांकन प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू करण्यात आली आहे. या कारवाईमुळे थक बाकीदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. वसई विरार महानगरपालिका हद्दीत सुमारे 10,16,000 मालमत्ता असून त्यामध्ये औद्योगिक वसाहती, व्यावसायिक आस्थापने, उपहारगृहे, निवासी इमारती आणि सदनिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. शहराच्या विकासाचा कणा मानला जाणारा मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. याच निधीतून रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा, मलनिस्सारण आणि इतर नागरी सुविधा उभारल्या जातात. महापालिकेने आर्थिक वर्ष 2025-26 साठी तब्बल 860 कोटी रुपयांच्या मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट निश्चित केले होते. मात्र आर्थिक वर्ष संपत आले तरी केवळ 400 कोटी रुपयांचीच वसुली होऊ शकली आहे. त्यामुळे कोट्यावधी रुपयांची थकबाकी अजूनही प्रलंबित असून महापालिकेच्या आर्थिक नियोजनावर त्याचा गंभीर परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. थक बाकीदारांना वारंवार नोटिसा बजावण्यात आल्या. विविध माध्यमांतून कर भरण्याचे आवाहन करण्यात आले. अनेकदा मुदतवाढ देत नागरिकांना सहकार्याची भूमिका घेतली गेली. मात्र त्यानंतरही अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने अखेर महापालिकेने जप्तीची कठोर कारवाई सुरू केली. महापालिकेच्या कर विभागाने थक बाकीदार मालमत्तांचे सर्वेक्षण करून मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. आता जप्त केलेल्या मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू होत असल्याने कर न भरणाऱ्या मालमत्ता धारकांवर मोठे आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नागरिकांमध्ये मात्र या कारवाईचे स्वागत होत आहे. काही लोक कर भरत नाहीत आणि त्याचा भार प्रामाणिक करदात्यांवर पडतो अशी भावना अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मते शहराच्या झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येनुसार नागरी सुविधांवर मोठा ताण निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत मालमत्ता कराची नियमित वसुली ही शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. वसई विरारचा विकास, स्मार्ट सिटीची स्वप्ने, दर्जेदार रस्ते, शुद्ध पाणी पुरवठा आणि स्वच्छ शहराची संकल्पना प्रत्यक्षात उतरवायची असेल तर कर भरणे ही प्रत्येक मालमत्ता धारकाची सामाजिक जबाबदारी असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे. आता महापालिकेच्या या कठोर भूमिकेनंतर थक बाकीदार कर भरण्यास पुढे येणार का, की आणखी मालमत्ता जप्ती आणि लिलावाच्या कारवाया वाढणार, याकडे संपूर्ण वसई विरारकरांचे लक्ष लागले आहे.